नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे. म्हणजेच मित्रांनो, शेतकरी बांधव जे नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची जी प्रतीक्षा करत होते, ती प्रतीक्षा आता त्यांची संपलेली आहे मित्रांनो. कारण की 7वा हप्ता कधी वितरित होणार आहे याचा GR आता महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. तो GR मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे आता तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा GR मित्रांनो जाहीर झाला आहे, निघाला आहे. तो GR आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, आजचाच हा GR आहे 3 सप्टेंबर 2025 रोजीचाच. यामध्ये सांगितलेलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचे लाभ अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत, म्हणजेच मित्रांनो 1932.72 कोटी रुपये इतका निधी वितरित होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मित्रांनो. आता या GR मध्ये सविस्तर आपण पाहूया काय दिलेलं आहे. प्रस्तावनेमध्ये मित्रांनो, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक मित्रांनो वरती दिलेले आहेत. तुम्हाला तो GR पाहायचा असेल तर तुम्ही तो हे दोन्ही GR देखील पाहू शकता. त्यानंतर शासन निर्णयामध्ये काय दिलेले आपण ते देखील पाहणार आहोत मित्रांनो. शासन निर्णयामध्ये दिलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या एप्रिल 2025 ते जुलै 2025 लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षाखाली सन 2025-26 करिता मंजूर केलेल्या तरतुदींतून भागविण्यात यावा असे देखील या GR मध्ये सांगितलेले आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी सीमांत शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांची योजना 100% राज्य योजना कार्यक्रम जे दिलेले आहे. त्यामध्ये सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकामधील तरतुदीनुसार विहित कार्यपद्धतीने खर्च करण्याची, प्रस्तावाधीन रक्कम योग्य लाभार्थ्यापर्यंत अदा करण्याची, तसेच सदर प्रकरणी कोणती अनियमितता होणार नाही याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील असे देखील या GR मध्ये सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. एकंदरीत तुम्ही GR सविस्तर पाहू शकता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक असणारा अखर्चिक निधी व त्यावरील व्याजाची रक्कम त्यावेळी शासनाच्या खाती जमा करण्यात जबाबदार आयुक्त कृषी यांची राहील. एकंदरीत मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे नमो शेतकरीचा, तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो. त्याविषयीचाच हा GR आहे. GR तुम्ही सविस्तर पाहू शकता. 3 सप्टेंबर म्हणजेच आजच्या रोजीच हा GR निघालेला आहे. त्यामुळे GR तुम्ही सविस्तर पहा मित्रांनो. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओमध्ये जे मुख्य गोष्ट होती, जो विषय होता मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, तो म्हणजेच
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता राज्य शासनाचा बाकी होता तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे मित्रांनो. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.